सुमिरन कर रे मेरे मना तू सुमिरन कर रे. सगळ्या संतांनी माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबर आहे. जेवढी संत होऊन गेलेली आहो त्या सर्व संतांच्या वाङ्मयामध्ये हेच सांगितलं की देवा हो, या कलियुगामध्ये आपल्याला तारणार आहे केवळ एक नाव आहे आणि त्याचं स्मरण केलं पाहिजे, सुमिरन केलं पाहिजे. हिंदीमध्ये सुमिरन. सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. माणसं सगळं करतात पण देवाचं स्मरण ठेवत नाही. शिवस्वरूप श्री राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली तसेच आपले सर्वांचे लाडके परमादरणीय वंदनीय शिवभक्तिपरायण श्री भाऊ पाटील, संत कवी श्री अंबादास भाऊ कानाडे, समस्त विश्वस्त मंडळ, श्री शर्वाश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष आमचे मधुभाऊ जेजूरकर, सर्व भक्तमंडळ, महिला मंडळ, समस्त गुरुबंधू, भाविक, पंचक्रोशीतील भाविक, सर्व भक्तमंडळ, सेवेकरी, व्यासपीठावर आमचे भजनी मंडळ, स्वरांची साथ संगत देणारे देव आमचे हरिभक्तिपरायण जनार्दन महाराज आहेत, आमचे हरिभक्तिपरायण लक्ष्मणराव चव्हाण, आमचे हरिभक्तिपरायण दर्शन महाराज मसाळ, आमचे हरिभक्तिपरायण मृदंगमणी शिवचरित्रकार हरिभक्तिपरायण श्री सागर महाराज दिंडे, हर्षद महाराज, धर्मनाथ महाराज, बांडे महाराज, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहकार्याने सहयोगात होऊन आपला हा प्रतिवार्षिक भव्य दिव्य नागपंचमी जपानुष्ठान सोहळा संपन्न होत आहे. आजचा पहिला दिवस आहे. प्रक्षेपण करणारे आपल्या सर्वांसाठी लाईव्ह कार्यक्रम दाखवणारे, व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे उमेश भाऊ, श्री समाधान भाऊ, श्री उमेश भाऊ, समाधान भाऊ, सोपान भाऊ, मनोहर भाऊ, संतोष भाऊ, रोहन भाऊ, सर्व मंडळी दिया हो, ज्ञात अज्ञात कोणी राहिला असं सर्वांचं या ठिकाणी व्यासपीठावरून स्वागत आणि अभिनंदन. सर्वांना व्यासपीठावरून सर्वांना वंदन. ओम नमो नारायण. श्री साष्टांग दंडवत प्रणाम. श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत, तुका करी प्रणिपात, दंडवत आचार्या मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. श्रीराष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या धर्म परंपरेनं हा प्रतिवार्षिक नागपंचमी अनुष्ठान सोहळा बाबाजींनी सुरू केलेला आहे. 1968 पासून अनुष्ठानांची परंपरा बाबांनी सांगितली की सुरू आहे. अनुष्ठान म्हणजे अधिष्ठान, अनुष्ठान म्हणजे आपल्या सर्वांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा अनुष्ठान आहे. आणि म्हणून आपल्या संसारातून थोडं का होईना 8 दिवस, वर्षातून 3 अनुष्ठान असतात, 2 यज्ञ असतात.
आणि म्हणून अशा अनुष्ठानाला 8 दिवस 15 दिवस कोणी सेवा करतं, कोणी स्वयंपाकाकडे, कोणी अनुष्ठान, कोणी पारायण. या अनुष्ठानाला तर जवळजवळ जुनी मंडळी जी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात राहिलेली मंडळी आहे त्यांचे खूप असे अनुष्ठान झाले, पारायण झाले. आणि अजूनही जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्यांनी सांगितलं का आम्ही दरवर्षी नागपंचमीला अनुष्ठानाला येणारच. आणि म्हणून ह्या अनुष्ठानाला सर्व सुज्ञ मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, थोडीफार आहे वृद्ध मंडळी, जुनी मंडळी, पण सर्वांचं देव हो या ठिकाणी खूप असं सहकार्य आहे. आपण बघताहेत, बघता बघता किती भव्य दिव्य असा हा सभागृह, प्रवचन सभागृह किती मोठा झाला. बाबाजींचं कार्य, बाबाजींचं धर्मकार्य समस्त विश्वस्त मंडळ देव हो अहोरात्र कष्ट करून आणि सुंदर असं बाबाजींच्या तत्वप्रणालीला घेऊन आणि सर्वांच्यासाठी आणि अहोरात्र ते उभे आहे. फार कष्ट असतात देव, नाशिकमध्ये तर फारच अवघड आहे. आणि म्हणून समस्त भक्त मंडळ आहे, विश्वस्त मंडळ आहे, महिला मंडळ आहे, सर्व देव. आणि म्हणून अशी ही बाबाजींची दिव्य परंपरा आता आपल्याला गेल्या 7 दिवस आता आपल्याला श्रवण करायची आहे. प्रथम दिवस आहे. प्रथम दिवसापासून आपण ती सुंदर अशी श्रवण करायची. श्रवण मंगलम, श्रवणानं मंगल होतं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतायत माणसाने बहुश्रुत असलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे. आणि म्हणून आपण शांत बसून आजपासून श्रवण करायचं आहे. आज पहिला दिवस आहे. आणि म्हणून नाममाहात्म्य, मंत्राचं काय महत्त्व आहे, जपाचं काय महत्त्व आहे, नामाचं काय महत्त्व आहे ते आपण आपल्या आजच्या सत्संगात आपण बघणार आहोत. आपण सर्व, तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत, एवढंच काय परम भाग्यवान आहोत. आणि म्हणूनच या अनुष्ठानासाठी हजारोच्या संख्येनं आपण येतात आणि बाबाजींचं हे धर्मकार्य करत आहेत. त्यासाठी आणि बाबांचं सकाळी नित्यनियम विधीवर प्रवचन, दुपारी आहारावर प्रवचन, परत संध्याकाळी आहार प्रवचन द्या हो आपल्याला श्रवण करायला मिळतं आहेत. बाकी ठिकाणी आणि पाहायला मिळत नाही देव एवढा महिमा. आणि म्हणून बरीचशी मंडळी स्वतः इथं येऊन पाहतात का कशा पद्धतीनं अनुष्ठान चालू आहे देव. आणि म्हणून ते स्वतः आणि श्रवण करून सांगतात का फार मोठं कार्य आणि बाबाजींचं या ठिकाणी सतत चालू आहे. आणि म्हणून बाबाजींचे जिथं जिथं स्थान आहे, जिथे जिथं बाबाजींचं मंदिर आहे, आश्रम आहे, तिथं बाबाजींनी त्या ठिकाणी संत महात्म्यांची, महाराजांची आणि व्यवस्था केली आहे. तिथं अनुष्ठान चालू आहे. आणि म्हणून बाबाजींची ही परंपरा चालू आहे. या परंपरेसाठी देव हो, या अनुष्ठानासाठी एक श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आहे, 10वा अध्याय आहे. 10व्या अध्यायातले एक श्लोकाचं एक वचन घेऊ भगवंताचं. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ मुनी. जसं अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान अनंतकोटी चक्रचालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्वनियंता जगदीश जगदीश्वर जगन्नाथ योगेश्वर भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराम हिमालय. हे जे यज्ञ जो आहे तो स्वतः मी आहे. आणि स्थावर म्हणजे हिमालय, जसं शांत स्थावरानाम हिमालय, असं हिमालयासारखं शांत या अनुष्ठानाने आणि आपल्याला महिमा प्राप्त होतो द्या हो. आणि म्हणून भगवान सांगतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी. बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल। आपले सर्वांचे श्रद्धास्थान राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आणि आपल्या सर्वांचे गुरु जनार्दन स्वामी आजच बाबांच्या प्रवचनातून आपण सर्वांनी ऐकलं दे आहो। गेले कित्येक वर्षापासून हे अनुष्ठान चालू आहे, बाबाजींच्या महानिर्वाणानंतरही चालू आहे। आणि म्हणून बाबा प्रवचनातून सांगतात, त्यांना जरी मौन असलं तरी आपण कोणतं मंत्र जपावा बाबांनी सांगितलं सकाळी की बाबाजींनी अनुग्रह ज्यांना दिला आहे त्यांना आहेच, अजूनही ज्यांचे जे गुरु आहे त्यांनी अनुग्रह आपल्याला दिलेलाच आहे। तरी पण ज्यांनी आता नवीन अनुग्रह घ्यायचा आहे त्यांच्यासाठी बाबांनी सांगितलं जनार्दनाय नमः। देव हा महामंत्र आहे। खूप असे भक्तांचे अनुभव आहे आणि म्हणून हा मंत्र महिलांना सर्व भाविक जनांना सर्वांना जपता येईल असा हा सोपा मंत्र आहे। आणि म्हणून जनार्दनाय नमः। आणि म्हणून मंत्रामध्ये फार शक्ती आहे। मंत्रामध्ये एवढी शक्ती असते, आपण जसं जसं मंत्र जपू तशी तशी शक्ती आपल्याला प्राप्त होत आहे। आणि म्हणून एकदा आता जपमाळ घेतली, जपाला सुरुवात केली। बाबांनी सांगितलं 210 माळी म्हणजे 21,000 दररोज जप झालाच पाहिजे। इकडं तिकडं वेळ न घालवता जर आपण जपला तर होऊ शकतो। बाबांनी सांगितलं 2-2 अनुष्ठानाचं जप होऊ शकतो काहींचा। आणि म्हणून शांत बसून चहा किंवा दुपारचं फराळ झालं, संध्याकाळचं फराळ झालं की जेवढा वेळ मिळेल तेवढं आपण जप करत बसायचं। शांत बसून जेवढं मन शांत करू आपण तेवढं मन शांत होणार आहे, तेवढं सुख शांती समाधान आपल्याला लाभणार आहे। आणि म्हणून जनार्दन स्वामी सांगायचे की हे अनुष्ठान कोणी मांडलं काही माहीत नव्हतं कोणाला। आणि म्हणून बाबांनी भगवान शिवानी बाबाकडून करून घेतलं। देव हो माहीत नव्हतं अनुष्ठान, पारमार्थ कशा संग खातात माहीत नव्हतं, कशी माळ जपायची काय माहीत नव्हतं। आणि म्हणून हे अनुष्ठान बाबाजींनी मांडलं आहे। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, जिथं जिथं बाबाजींचा भक्त परिवार आहे तिथं तिथं बाबाजींचा हा गौरव सोहळा चालू आहे। मस्त अनुष्ठान जप तप अनुष्ठान यज्ञ सोहळा आणि ठिकठिकाणी चालू आहे देव। आणि म्हणून या अनुष्ठानाला फार महत्त्व आहे। बाबाजी नेहमी सांगायचे, त्यांच्या प्रवचनात फार सुंदर म्हणायचे जप तप अनुष्ठान वाजू नका करते ऋषी मुनिजन, करते ऋषी मुनिजन। फार सुंदर असायचं जप तप अनुष्ठान। कितीही दोष असले कितीही पाप असलं तर या मंत्र जपानं या अनुष्ठानानं ते जातं देव, नासे अनुष्ठान। या अनुष्ठानानं ते सगळं पाप नाहीशे होऊन जातं देव। आणि म्हणून हा मंत्र आणि बाबाजीने दिला, आपल्या सद्गुरूंनी दिला मंत्र। सद्गुरूंनी द्यावं किंवा त्यांच्या समाधीवर पहा तुम्ही, माऊलीच्या समाधीवर माळ ठेवतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। किती सोपं आहे, सोपं। त्यांच्या समाधीवर माळ ठेवून ते आपले गुरु, आपल्या सर्वांचे गुरु जगद्गुरु जनार्दन स्वामी। आणि म्हणून तो आता जप करायचा आहे। ध्यानमूलम गुरुमूर्ती बाबाजींच्या नित्यनेम विधी आहे। मंत्रमूलम गुरुवाक्य, गुरूंच्या मुखातून मंत्र आला। मोक्षमूलम गुरुकृपा, मग आपल्याला मोक्ष मिळतो आणि मग गुरुकृपा पण होते। आणि म्हणून मंत्र हा जपावा सर्व काळ। अनेक ठिकाणी मंत्राचं महिमा आलेला आहे।
आपल्या विधीमध्ये तर मंत्रमूलम गुरुवाक्य, मंत्र सत्यम, पूजा सत्यम, मंत्र हा सत्य असतो म्हणून तो जपायचा आहे. मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबर आहे. किती सोपं सोपं आवडीचा मंत्र सांगितला सोपा. जेणे काही गुंफा कोठे नाही, काही अडचणी येणार नाही, असं सोपा मंत्र आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हणून असा मंत्र आपण जपला पाहिजे. हरिपाठात माऊली म्हणतात ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमकुळ गोत्र वर्जिले. हे जो मंत्र आहे ते शस्त्र आहे. जसं शस्त्राने आहे की नाही क्रांती होते, शास्त्राने क्रांती होते, असं मंत्र आहे. आणि म्हणून मनन त्राये ती मंत्र हा मनाला तारल्या जातो. आपल्या मनाला तारल्या जातो तो मंत्र. आणि म्हणून असा मंत्र आपण जपला पाहिजे. हरिपाठात माऊली म्हणतायत हरी 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 मंत्र हा शिवाचा. अगोदर मंत्राचं महात्म्य पाहू आपण, त्यानंतर शिवाचं महात्म्य पाहू. श्रावण महिना आहे, पवित्र असा महिना आहे. संपूर्ण महिना श्रावण. या महिन्यामध्ये जी लोक पारण करत नाही, जास्त जप करत नाही, हे करत नाही, ती मंडळी सगळी श्रावण लागला, चला श्रावण लागला आता खायचं नाही प्यायचं नाही, सकाळी सांगितलं ना बाबांनी. मग कोणी चप्पल घालत नाही, कोणी दाढी राखीतं, कोणी काय करतं, कोणी काय करतं. 1 महिनाभर नंतर परत पुढील कार्यक्रम दिल्लीवरून सुरू होत होता त्यांचा. जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. परमार्थाला आपण लागलो ना, आपण भक्तीला आपण लागलो ना, आता त्यांचा अनुग्रह मिळाला, आता त्यांची माळ घातली, त्यांचा आता मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ तो मंत्र जपला पाहिजे. किती सोपं आपल्या संतांनी सांगितलं. माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत, आता बाबाजीपर्यंत बाबाजींनी सांगितलं द्यावं. बाबाजी या फुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य. आपल्या सर्व देवा हो जनार्दन स्वामीला बाबाजी म्हणायचे, बाबाजी म्हणायचे. म्हणून बाबाजी हे बाबाजी पण आपले आणि तुकोबरायांचे गुरु पण बाबाजी आपले सांगितलेला नाम. असं सद्गुरूने मंत्र दिला का तो सर्व काळ जपायचा आहे. आणि म्हणून असा मंत्र माऊली म्हणतात हरी 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 मंत्र हा शिवाचा. आपल्याला काय माहिती होतं, पण माऊलीनं सांगितलं हा भगवान शंकराचा मंत्र आहे. हरी हरयती हरी, सगळंच हरण करून टाकतं दुःख द्यावं. आणि म्हणून असा हरी हरी हरी. माऊलीनं 3 वेळेस हरी 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 मंत्र हा शिवाचा का म्हटलंय, कारण भगवान शंकराचे नाव 3 आहे. शंकर आहे की नाही. श्रावण महिना, श्रावण 3, त्रिशूळ 3, बेलाचे पान 3, त्रिनेत्रधारी 3 नेत्र है की नाही. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पण. सर्व भगवान शंकराचं 3 आहे. आणि म्हणून हरी हरी हरी. अजून नाही कळालं तर सकाळ दुपार संध्याकाळ हरी हरी हरी. आता कळलं ना. हरी 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 मंत्र हा शिवाचा. असा मंत्र आपण जर आता घेतला आहे तो सर्व काळ जपायचा आहे. आणि असा मंत्र जर आपण जपला, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. असा मंत्र जपला तर नाममंत्र जप कोटी जाईल पाप. माऊली हरिपाठात म्हणतायत.
असं जर मंत्र आपण जपत राहिलं तर कोटी जाईल पाप. आपण जे कोटी पाप केलेलं आहे ते पाप जातं, नामानं पाप जातं. मग तुम्ही म्हणाल आता जातात मग आता परत करायचं का? तर परत नाही करायचं आहे. आता जे झालं ते झालं. आता इथून पुढं आता मंत्र जपायचा आहे, पुण्यवान व्हायचं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एकदा मंत्र आपण सुरू केला ना तर पुण्य तयार होतं, पुण्याचा साठा तयार होतो. आणि म्हणून अशा पुण्याचं फळ काय आहे? सुख. आणि प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. फक्त ऐकतो आपण आणि परत दुःखी होऊन जातो. का? जपत नाही. दररोज अशी सवय लागली पाहिजे. सकाळ संध्याकाळ. सकाळी तर आहेच, करायचंच आहे, लवकर उठायचंच आहे. स्नान विधी पूजा करून मंत्र जप करायचं आहे आणि मंत्र जपायचं आहे. बरीचशी मंडळी जप करतो की विचारलं तर म्हणतं करतो थोडा. आता अनुष्ठानामध्ये काय ऐकलं मग आपण? आणि म्हणून नवीन गुरुबंधूसाठी नाही पण जुन्या गुरुबंधूसाठी द्यावं. दररोज आपण 11 माळे तरी जपले पाहिजे. बाबाजी सांगायचं एका माळेला 3 मिनटं लागतात. 11 3 33 म्हणजे अर्धा तास तरी दिला पाहिजे दररोज. किती सोपं आहे. असं करत 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 द्या हो. तुम्ही एकदा मंत्र जपायला सुरू करा. प्रथम जप करताना आपलं ध्यान लागत नाही, मन लागत नाही. 2-3 दिवस तर ते मन लागायलाच लागत जातं ते. आणि त्याच्यात मोबाईल आला आता, आहे का नाही? पूर्वी अन्न वस्त्र निवारा या 3च गोष्टी होते. पण आता अन्न वस्त्र निवारा आणि त्यात मोबाईल धरा, 4था मोबाईल धरा, आहे का नाही? जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना. आता मोबाईल म्हणजे सगळं जीवन झालं सगळ्यांचं. द्या हो, असं नका करू. आपलं जो मंत्र आहे आपल्याला तारणार आहे आणि म्हणून तो मंत्र जपला पाहिजे. दररोज अशी सवय लागली पाहिजे. आजपासून सुरू केला थोडा 1 माळ 2 माळ 3 माळ असं वाढीत जायचं द्यावं. आणि म्हणून असा जप करत राहिलो ना आपण, पहा किती मन शांत होतं. पूर्वी द्यावं आपल्या जीवनामध्ये काय बदल झाला अनुष्ठान झाल्यानंतर कळतं द्यावं. जेव्हा जेव्हा बाबाजीने आमच्याकडून अनुष्ठान करून घेतलं द्या हो, तेव्हा कळलं किती वासना होतात, किती विकार होते, किती विषय होता, काय होतं द्यावं. आता ते कमी होऊन द्यावं. हे का झालं? त्या मंत्रानं अनुष्ठानाला द्यावं. म्हणून अनुष्ठानाला फार महत्त्व बाबाजी सांगायचे. बाबाजी म्हणायचे सुरुवातीला तर थोडे बसायचे आणि मग नंतर माहीत झाल्यानंतर किती लोक बाबाजीला किती आनंद व्हायचा. द्या किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. जनार्दन स्वामीला फार आनंद व्हायचा असे लोक बसल्यानंतर. आता सुद्धा पालखीमध्ये प्रत्यक्ष बसलेले आहे आणि पाहताय आपल्या सर्वांना द्यावं किती मंडळी आली अनुष्ठानाला. काय आनंद बाबाजींचा गगनात मावेत नसल. आणि म्हणून आपण जेव्हा अनुष्ठान करतो, यज्ञ करतो, जप करतो, तप करतो द्या हो, तेव्हा बाबाजींना फार आनंद होतो. म्हणून त्यांच्या आनंदासाठी आणि आपल्याही आनंदासाठी आपण हे करायचं आहे. आणि म्हणून नाममंत्र जप कुटील जाईल पाप द्या हो. आणि म्हणून आपल्या सद्गुरूंनी मंत्र दिला रामकृष्ण हरी. जसं वारकरी संप्रदायामध्ये तुकोबराय म्हणतात रामकृष्ण हरी मंत्र दिला. हरिपाठामध्ये संपूर्ण रामकृष्ण हरी नाही तर मंत्र दिला रामकृष्ण हरी. तर हरी भगवान शंकराचा मंत्र असल्यामुळे हरी आणि माऊलीनं बऱ्याच रामकृष्ण किती वेळेस हरिपाठामध्ये शब्द आला आहे तो शोधला गेला पाहिजे. आणि म्हणून
हरी 108 वेळेस आहे. हरिमुख्य म्हणा असं 108 वेळेस. असं नित्यनियम विधीमध्ये जनार्दन स्वामींच्या बाबाजींच्या आपल्या नित्यनियम विधी ओम किंवा जनार्दन नाव हे खूप वेळेस आले देव. म्हणून जनार्दनाय नमः असा हा मंत्र आपण आणि जपला पाहिजे. एक नारायण सार जप मंत्रपय हरि उच्चारण मंत्रपय आघात या मंत्रानं पळे भूत बाधा भेने ते. भूत बाधा द्या हो. आपल्या या संसारामध्ये बऱ्याचशा मंडळींना बाधा होते. फार लोक चांगले नाही, काही बी करतात मग ती बाधा होते. मग ती बाधा मंत्राने जाते. एवढं मंत्रपय आघात तो मंत्र त्याच्यावर आघात करतो देव. हरि उच्चारण मंत्रपय आघात त्याच्यावर आघात करतो. आणि म्हणून नुसतं उच्चार केला तर पळे भूत बाधा. जसं हनुमान चालीसामध्ये नाही का, भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. मंत्र जपला ना द्या हो. कुठे जपा. मास माता मला लय भीती वाटते, मला लय भेव वाटत. तुम्ही मंत्र जपत नाही त्यामुळे भीती वाटते. आणि म्हणून तुम्ही जर मंत्र जपत बसले कुठे बी आपल्या सद्गुरूंचा आपल्या गुरूंचा मंत्र आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र कुठे जपला काळ वेळ नाव नाही उच्चारिता. दोन्ही पक्ष पाय उद्धरती. दोन्ही पक्ष म्हणजे हे पक्ष नाही बरं का. तुम्ही जाल तिकडं महिन्यामध्ये 15 दिवसाचा एक पक्ष राहतो. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन्ही पक्ष म्हणजे कोणत्याही म्हणजे 15 दिवस किंवा कोणत्याही पक्षामध्ये आपण जर मंत्र जपला तर उद्धार होतो. आणि म्हणून मंत्रानं उद्धार होतो. मंत्रानं पाप जातात. मंत्रानं बाधा जातात. मंत्रानं सगळं काही जातं द्यावं. दुःख जो दूर जातं. दुःख जाते दुःख जाते दूर संसाराचे. दुःख जाते दूर संसाराचे. जनार्दन नामाचा जनार्दन नामाचा जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय. असं उच्चार केल्यानंतर दुःख जाती दूर. आपल्या संसाराचे सगळं दुःख जातं. पाप जातं. भूतबाधा लागत नाही. आणि म्हणून माऊलीनं हरिपाठात फार वर्णन केलं देव जपाचं. जप तप कर्म क्रियाविन किंवा हरिविन धर्म. जप तप आणि कर्म हे आपल्याकडून दररोज घडलं गेलं पाहिजे देव. जप झाला पाहिजे. तुम्ही म्हणा जप का करायचा. जप म्हणजे जन्मापासून पाप होतंय किंवा अनेक जन्माचं पाप असतं ते जातं देव. म्हणून जप करायचं आहे. आणि म्हणून एक नारायण सार जप. माऊलीनं हरिपाठामध्ये संपूर्ण सगळं सार जे काय आहे तर ते नारायण जप. नारायण 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 ओ नारायण 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 नारायण. भगवान नारायणाचं नाव भगवंताचं नाव नारायण आहे. आणि आपल्या बाबाजींचं जन्म नाव नारायण आहे. आणि म्हणून एक नारायण सार जप. जसं आपल्या भोजनामध्ये सार असतो ना आहे की नाही महत्त्वाचा असतो. असं मंत्रामध्ये नारायण नाम हे सार आहे. आणि म्हणून माऊलीने हरिपाठात म्हणलं एक नारायण सार जप.
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. माऊली हरिपाठात म्हणतात नाम भगवंताचं हे सुलभ आहे, सोपं आहे. समजतंय ना तुम्हाला? नाही तर आंधळदळीत कुत्रे पीठ खाते. एकदा सर्वांना टाळ्या वाजवा बाबाजीसाठी, म्हणजे आळस निघून जातो देवा. ज्ञानदेव नाम, नाम हे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. किती सुलभ आहे, सोपं आहे, पण सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे, पण तो जपणारा फार दुर्लभ आहे. आणि म्हणून द्यावं माऊलींना 750 वर्ष झाली द्यावं. हां, आपल्याला सांगतायत बाबा हो हे नाम घ्या म्हणून पुन्हा माऊलीला जनार्दन स्वामींच्या रूपात जन्म घ्यावा लागला आणि आपल्याला अनुष्ठानाची परंपरा काढावी लागली. आणि त्या अनुष्ठानात तसं महिमा सांगताना बाबा हो असं जप करा, तप करा, असं नाव घ्या भगवंताचं. भगवंताचं नाव घेतल्यानंतर किती सोपं आहे. आणि म्हणून नाम जपा हरीचे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरिपाठात सांगतायत. तुम्ही म्हणाल या हरिपाठ कवर चालतोय, तो पाठ होईपर्यंत आपल्याला हरिपाठ करायचं आहे. आणि म्हणून हरिबुद्धी जपे, लवकर बुद्धी होत नाही जपायची. बाकीचं खायचं प्यायचं आहे का नाही, ईट ड्रिंक अँड एन्जॉय, बस याला किती लवकर आपण ते करतो. पण देवाचं नाव घ्यायचं म्हणलं का बाबा तेवढं नका सांगू. मग काय सांगायचं, वांग. आणि म्हणून द्यावं विनोद सोडून द्या, याच्यातला द्यावं. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि मग असा नर दुर्लभे द्यावं वाचेची सुलभ. रामकृष्ण माऊलीने किती सुंदर वर्णन केलं आहे. या वाचेला जिव्हे वेगू करी असोनी संसारी. आपण सर्व संसारिक मंडळी आहोत द्यावं. या संसारात आलोय ना, जिव्हे वेगू करी, त्या जिभेनं घेतलं पाहिजे नाव. आणि म्हणून जपाला फार महत्त्व आहे. धरोनी श्रीहरी जपे सदा. माऊली म्हणतात त्या हरीला धरून राहा आणि धरून जपे सदा. धरून श्रीहरी जपे सदा. म्हणून जपाला फार महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख होईल, जेव्हा जेव्हा संकट येईल, जेव्हा जेव्हा जीवनरूपी नौका डगमग होईल, तवा तवा काय करा, तप जप करले, तन जप करले, तप तप करले, जप जप करले, जब नैया तेरी डगमग हो. आपली जीवनरूपी नाव अशी डोलायला लागली का, इकडे तिकडे व्हायला लागली, काय करू काय करू, बाबा फार संकट आलं, काय करू आता. अशा वेळेस जप करायचं आणि काय करायचं, मरायचं नाही, आत्महत्या करायची नाही. भगवंताचं गोड असं नाव, भगवंताचा जप करायचं ना. किती बाबाजींनी 75 वर्ष 2 महिने 5 दिवस सांगितलं आपल्याला देवा. आपल्या सर्वसामान्यामध्ये येऊन असे महापुरुष, साक्षात्कारी महापुरुष, प्रत्यक्ष भगवान शिवाचं दर्शन झालेले बाबाजी आपल्या सर्वसामान्यामध्ये आले. येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, त्यांचं वैकुंठात घर आहे, पण आपल्यासाठी खाली आले आणि आपल्याला जपाचा महत्त्व सांगितला. जप करले, तप तप करले, जप जप करले, जप जप करले, जब नैया तेरी डगमग हो और सुख शांति खो पाए, तब तब करले, जप तप करले, तप तप करले, जप तप करले. किती सुंदर आहे. तप जप करले,
जप करायचा. अशी सुंदर अशी पिशवी मिळते जपाची, नाहीतर अशी मिळते देव हो. त्याच्यात असं बोट आपला गुरूंचं वर ठेवायचं आणि मस्त जप करायचं. 27 मानाची एक माळ मिळते. केव्हाही जपून परत हातात घालून ठेवायचे द्यावं. कुठं प्रवासाला निघाले, कुठं बी निघाले नाही तर मनात जप करायचं द्यावं. बरीचशी मंडळी म्हणतात आमचं मनाचं जप आहे ना, तो मनाचा जप आहे तो कमी आहे. म्हणता फक्त तुम्ही जप, माझं मनात जप चालूच राहतो, पण ते लिंक लागत नाही द्यावं. आणि म्हणून गुरूंचीच कृपा पाहिजे, बाबाजींची कृपा ज्यांच्यावर झाली द्या हो. सतत सतत नामस्मरण घडतं, जप होतो आणि मग त्या भक्ताला सुख शांती समाधान मिळते द्यावं. हे सगळं कशासाठी करायचं इकडं लक्ष द्या द्यावं. जप कशासाठी करायचं आहे, तप कशासाठी करायचं आहे, अनुष्ठान कशासाठी करायचं आहे, तर अंतकरण शुद्धीसाठी. आपलं मन, आपलं शरीर, आपलं अंतकरण शुद्धी होण्यासाठी आहे. परमार्थ कशासाठी करायचं आहे, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून नाही द्यावं, आपलं चांगलं झालं पाहिजे. आणि म्हणून परमार्थ कशासाठी, तर आपलं चांगलं होण्यासाठी द्यावं. ध्यानात ठेवा, नोट किया जाय भाई. आपलं चांगलं झालं पाहिजे. वाटतं की नाही आपल्याला चांगलं झालं पाहिजे, मग आपल्या संपूर्ण घराला सर्वांना आणि वळण लावलं पाहिजे. संत सावता महाराज आपलं संपूर्ण घरामध्ये जेवढी मंडळी आहे, पत्नी मुलगा मुलगी सगळं 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 सगळ्यांना परमार्थाला लावलं. संत सावता बाबा सावता म्हणे कांते जपे नामवाणी, सावता म्हणे कांते जपे नामवाणी. कांते म्हणजे आपली बायको. सर्वांना सांगितलं जप करा. आपला तो पांडुरंग भगवान श्री विठ्ठल आपलं सर्व चांगलं करेल. आणि म्हणून सगळ्यांनी जप करा. आपल्या संपूर्ण घराला जप करायला लावा. काम तर करायचंय, कष्ट करायचे, ड्युटी करायची, पण हे सगळं करून प्रपंच करून परमार्थ साधायचा देह. म्हणून सावता महाराबा संत शिरोमणी सावता बाबा आत्ता पुण्यतिथी झाली. सावता म्हणे कांते जपे नामवाणी, सावता म्हणे कांते, सावता म्हणे कांते जपे हृदय कमाळे पांडुरंग, पांडुरंग प्रपंच असुनी परमार्थ साधावा, प्रपंच असुनी परमार्थ साधावा. किती गोड आहे. आपला सर्व प्रपंच संसार करून त्या भगवंताचा जप करायचा आहे. कसं चांगलं होत नाही पहा. आणि म्हणून देवा हो आपल्या सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना केली, लागून या पाया. तू खूप बरा आहे, विनोवितो तुम्हाला. संत आपल्या पायाला हात लावून सांगतायत बाबा हो लागून या पाया, विनोवितो तुम्हाला. विनंती करताय, विनोवितो म्हणजे विनंती करताय द्या हो. असामान्य महापुरुष, साक्षात्कारी महापुरुष, साक्षात भगवंताचं स्वरूप असलेले आणि संत आपल्याला सांगतायत देवा हो कमुखानं देवाचं नाव घेतलं पाहिजे, असा जप केला पाहिजे. आणि म्हणून या कलियुगामध्ये इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. रामायण श्री रामचरित्र मानस रामायणामध्ये संत तुलसीदास बाबा म्हणतात कलयुग केवळ
नाम आधारा कलयुग केवळ नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरै पारा सुमिर सुमिर नर उतरै पारा मंगल भवन मंगल तवोष दशरथ बिहारी द्रवोष दशरथ बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम कलयुग केवल हे कलियुग लागलंय हे विज्ञान युग आहे हे मंत्रयुग आहे यंत्रयुग आहे देव अशा युगामध्ये भगवंताचं केवळ एक नाम आपल्याला तारणार आहे सुमीर सुमीर नर उतरही पार हा भवसागर संसार भवसागर त्या भवसागरातून पार करण्यासाठी केवळ एक भगवंताचं नाव आपल्याला तारणार आहे आणि म्हणून सुमीर सुमीर नर सुमीर म्हणजे स्मरण करायचं दररोज आता संत नानक देव बाबा सुमिरन कर नाम सुमिरन कर रे मेरे मना तू सुमिरन कर रे सगळ्या संतांनी माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबर आहे जेवढी संत होऊन गेलेली आहो त्या सर्व संतांच्या वाङ्मयामध्ये हेच सांगितलं की देवा हो या कलियुगामध्ये आपल्याला तारणार आहे केवळ एक नाव आहे आणि त्याचं स्मरण केलं पाहिजे सुमिरन केलं पाहिजे हिंदीमध्ये सुमिरन सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना माणसं सगळं करतात पण देवाचं स्मरण ठेवत नाही सगळं करतात काय करायचं ते सांगा सगळं करतात पण देवाचं स्मरण करायचं म्हणलं जप करायचं म्हणलं का फार तोंड वाकडं होते त्यांचं फार वाराचा टांगवून त्यांचे देवा हो आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठी या संतांनी सर्व संत एकांत बसले देव आणि सार निवडून काढलं ते म्हणजे भगवंताचं नाव आणि म्हणून थोडं शांत बसून आता अनुष्ठानाला तर आपल्याला 9 दिवस आहे शांत बसून सुमिरन कर मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले पंछी पंख विना समजण्यासाठी उदाहरण दिलंय पक्षी आहे ते आकाशात उडतात तर पंखाशिवाय का पंख असल्याशिवाय उडतात ते आणि म्हणून पंछी पंख विना हस्ती दंत विना एवढा मोठा हत्ती आहे पण त्याला दात का लाकडं फोडायचं ना मोठे मोठे लाकडं फोडतात मोठे मोठे झाडं उमडून टाकतात पंछी पंख विना हस्ती दंत विना तैसे पुरुष
नारी बिना तैसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन। एखादी नारी आहे ती पुरुषाशिवाय आहे का? पुरुषाशिवाय आणि तिला मुलगा मुलगी होतोय काय? आणि म्हणून नारी पुरुष बिना नारी पुरुष बिना तैसे पुरुष हरि नाम बिना सुमिरन मेरे मना बीती उमर हरि नाम बिना सुमिरन। असं सुमीर म्हणजे स्मरण केलं पाहिजे. जर केलं नाही, माऊली हरिपाठात म्हणतात, इकडं लक्ष द्या. नामाशी विनमुख तो नर पापिया. जर नामापासून बाजूला आहे, विनमुख आहे, त्यापासून नामापासून बाजूला असेल, तो खरा माणूस पापी आहे. म्हणून पापी कोण? ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही. म्हणजे आता ध्यानात ठेवायचं, देवाचं नाव नसलं का आपल्याकडून पाप होणार. म्हणून सतत सतत का जप करायचा, का अनुष्ठानाला यायचं, का तप करायचं, तर पाप राहत नाही. आणि म्हणून नामाशी विनमुख तो नर पापिया. पुराण प्रसिद्ध बोलेली वाल्मिक, पुराणामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे रामायणामधला. इकडं लक्ष द्यावं. वाल्मिक ऋषी पहिले वाल्यावत, वाल्याचं वाल्मिक, ते वारुळ झालं जप करून करून आणि म्हणून वाल्याचं वाल्मिक झालं. पुराण प्रसिद्ध, पुराणामध्ये प्रसिद्ध असं उदाहरण आहे रामायणामध्ये. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. या नामानं तिन्ही लोक उद्धरती देव. म्हणजे आपला उद्धार व्हायचा असेल तर नामानं. आणि म्हणून नामे तिन्ही लोक उद्धरती. आता हे जे नाम आपण जप करतो, माऊली म्हणतायत, आपण असं नाम जपलं तर तृण अग्नी मिळे समरस झाले. किती मोठी गवताचे तृण अग्नी, त्या गवताच्या गंजीला जर आग लागली तर काही राहतं शिल्लक. असं आपल्यामध्ये किती जरी पाप असलं, तैसे नामे केले जपता हरी. जसं ते गवताची गंजी जाळल्या जाते, तर तृण अग्नी मिळे समरस झाले, सगळं समरस होऊन गेलं. तसं तैसे नामे केले जपता हरी. तसं आपण नाम जर जपलं तर आपलंसुद्धा पाप असं जळून जातं देवावर. आणि म्हणून ज्ञानदेव पाठ, दररोज हा देवाचा आणि नामाचा पाठ केला पाहिजे. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजाला तो वैकुंठीचा मार्ग सोपा होऊन जातो देवाहो. एवढं महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये कोणी जर जप करत असेल, देवाहो लंकेमध्ये सर्वांचा उद्धार जो झाला तो बिभीषणामुळे देवाहो. भगवान श्रीराम स्वतः गेले तिथं. बिभीषण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. केवळ लंका रावण मारण्यासाठी आणि लंकेचे युद्ध करण्यासाठी नाही गेले, तर केवळ भक्तासाठी भगवान. परित्राणाय साधूनाम, साधूसाठी देव कशा भक्तासाठी जातो. भक्त आहे ना तिथं, भक्त विभीषण त्यासाठी गेले. म्हणून असा पाठ केला. एवढ्या लंकेमध्ये आपण म्हणतो ना, लंकेमध्ये बिभीषण, असं आपल्या घरामध्ये एखादा बिभीषण असला पाहिजे. राहील ना ध्यानात. घरासमोर तुळशी वृंदावन आहे, मुखामध्ये भगवान श्रीरामांचं नाव आहे. देवा हो, असं ज्ञानदेव पाठ, नारायण नाम
मग पाहिजे उत्तम निजस्थान. तुम्हाला निजस्थान म्हणजे भगवंताचं जवळचं स्थान, म्हणजे वैकुंठ भुवनी घर केले. निजस्थान भगवंताचं स्थान तुम्हाला पाहिजे उत्तम. आपल्याला सगळं उत्तम पाहिजे ना, चांगलं पाहिजे. उत्तम म्हणजे चांगलं. नुसतं चांगलं पाहिजे म्हणतात. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं म्हणतो आपण. आम्ही म्हणत राहतो नोट किया जाए भाई, कुछ पाने के लिए खोना नहीं कुछ करना पडता है. तुम्हाला कळलंच नाही ते काय टाळ्या वाजणार तुम्ही. ते पहिलाच दिवस आहे ना, पहिलेच बॅटिंग आहे. पायाला आलेले जसं देवा हो, ह्या असे वाक्य आपण ध्यानात घेतली गेली पाहिजे देवा हो. त्याशिवाय नाही, असं पाठ झाला पाहिजे. पाहिजे उत्तम निजस्थान पाहिजे ना आपल्याला, उत्तम असं पाहिजे ना सगळं. मग देवाचं नाव घ्या ना, किती सुंदर आहे. आणि म्हणून याच्यासाठी गोडीच लागते देवा. आता अनुष्ठानाला आले, आता अशी नामाची गोडी लावून घ्या. ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी सर्व काळ, रामकृष्ण आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखानं हरी म्हणलं पाहिजे, मुखानं देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेव गोडी नामस्स कीर्तन साधन पैसे सोपे पण आहे. नामस्स कीर्तन वैष्णवाची जोडी. आणि पापे अनंत कोटी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम. देवा हो, ही नाव मुखात माऊली म्हणतात हरिपाठात, अनंत जन्माचं तप लागतं. तेव्हा अनंत जन्माचे तप एक नाम, तेव्हा नाव येतं, फुकट नाही येत. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री. तयाच्या वाचेवरी येते हरिनाम, तयाच्या वाचेवरी येते हरिनाम. भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन. ज्याची वाट पाय, ज्याची वाट पाय रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन. जन्मांजन्मांतरीची पुण्य सामुग्री लागते देव. माऊलीच्या भाषेत सांगू, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल आवडी. किती सोपं 10 वाजले. 10 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम आहे. 10 वाजले. सांगतो थोडंसं गाजर. आता शांत बसले म्हणून, आता शिक शांत झाले, आता शिक कळायला लागलं थोडंसं. आणि म्हणून अनंत जन्माचे तप एक नाम, हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या देवाची कोणवाणी. खूप हरिपाठामध्ये इतकं आहे, सकाळपर्यंत सांगतो बसलं तरी आपण असेच बसाल आणि आम्ही सांगत राहू. नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. प्रत्येकाला काय पाहिजे? पैसा आहे का? दररोज देवाचं नाव घेतल्यानंतर देव हो लक्ष्मी वल्लभ तयाजवळी माऊली सांगतायत. 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलं देव. किती लोकांनी ऐकलं. ज्यांनी ज्यांनी ऐकलं ते कोट्याधीश आहे.
करोडपती आहे. सांगत नाही जाऊन पहा देव. का? दररोज भगवंताचं नामस्मरण, दररोज हरिमुखात आहे देव. ज्याच्या मुखात देवात आहे की नाही. संत सदैव श्रीमंत, ज्यांच्या मुखात भगवंत. 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 का संत श्रीमंत आहे? संत का श्रीमंत आहे? शांत आहे आणि श्रीमंत आहे. संत शांत आणि श्रीमंत का? ज्यांच्या मुखात भगवंत, ज्यांच्या मुखात भगवंताचं नाव आहे. आणि म्हणून असे नित्य नियमन आम्ही नित्य नियमानं दररोज सुरू करा द्यावं आजपासून. आता जी मंडळी दररोज करतात ते चांगलंच आहे, पण नवीन मंडळींसाठी द्यावं. दररोज असा नियम सुरू करा. दररोज जप झाला पाहिजे. दररोज आपल्याला जे जे पाहिजे ना ते नामानं मिळतं द्यावं. नामानं मनुष्य कच्चा राहत नाही, पक्का होतो. जे जे कच्चे ना समजून घ्यायचं अजूक नाम कमीच आहे. पक्के माणसं पक्का होतो, त्याचा अहंकार जात नाही. पण तुम्ही मानापानाची त्याला अपेक्षा राहते. फार गर्व अभिमान करतो देव. आणि म्हणून हे नाम जपाला फार महत्त्व आहे. बाबाजींच्या कृपेने देव आपल्याला असे सद्गुरू मिळाले ना, असं नाम मिळालं. आता आपण कच्चे राहायचे नाही, पक्के व्हायचे. कच्चं नाही राहायचं. कच्चं पहा तुम्ही आहे का नाही. ते शिजवल्यानंतर बटाटे कच्चे असल्यानंतर असे दाबून पहा कशी निबर राहते आहे की नाही. जाते का बोट त्याच्यात. आणि तेच शिजल्यावर जाते की नाही बोट, नरम होते की नाही. असं भगवंताचं नाम घेऊन घेऊन नरम होतो. म्हणजे नम्रता आली पाहिजे द्यावं. नम्र झाला होता त्याने कोंडीले आनंद द्यावं. तसं येत नाही द्यावं लवकर. हे अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर हे षड्रूपी जात नाही लवकर द्यावं. आणि म्हणून भगवंताला विनंती करा, मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. 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 आणि म्हणून देव हो नामाविने जिने. माऊली म्हणतात हरिपाठामध्ये, नामाविने जिने, नामाविने जिने, नामाविने व्यर्थ. हे सगळं नामाशिवाय व्यर्थ आहे. तुम्ही नाम घेत नसेल आणि सगळं काही करत असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण तुमच्याजवळ नाम घेत नसेल तुम्ही, नामाविना व्यर्थ. किती माऊलीनं सांगावं असं. नामाविना जिने, तुमचं जीवन, तुमचं जिणं व्यर्थ आहे. का? तुमच्या जीवनामध्ये नाम नाही आहे. आणि म्हणून जपाला किती महत्त्व आहे, नामाला किती महत्त्व आहे, नाम घ्यायला किती महत्त्व आहे द्यावं. आणि म्हणून आपलं जीवन व्यर्थ न जाता आपण सार्थक करायचं आहे आणि भगवंताचं नाव घ्यायचं आहे देव. आणि म्हणून नामापरते तत्व, माऊलीनं शेवट नामापरते तत्व नाही रे. नाही रे. माऊलीला थोडंसं वेगळं बोलावं लागलं देव. नाही रे, अरे कार्याची भाषा करावं लागली. आई करते की नाही. आणि म्हणून माऊलीला हरिपाठामध्ये नामापरते तत्व नाही रे. आणि मग अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जणी. जी मंडळी नाव घेत नाही, हे तत्व देव. एक नाम एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. माऊली शेवट सांगतायत. देवा हो नामाचं फार महत्त्व आहे. आपला वेळ संपला आहे तरी थोडंसं आपल्याला कल्पना दे. जाजूक राहिला आहे थोडा कार्यक्रम. श्रावण महिना आहे, चांगल्यापैकी श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदाच बाबांच्या अनुज्ञानं सर्व विश्वस्त मंडळी सर्वांनी सांगितलं पहिलं नाव टाकून दिलं. परत अजून आहे. अजून सोमवारी भगवान शंकराचं सर्व भगवान शिव म्हणजे काय पूर्ण भजन आपल्याला ते श्रवण करायला मिळणार आहे. आणि म्हणून असं नाही रे,
नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा वाया जाणारे देव. अनेक पंथाला कितीतरी मंडळी, अनेक पंथ आहे, वाया अनेक पंथा जाशील झनी. देवा हो, हा जो पंथ आहे आपला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, हा जो पंथ आहे अखंड भगवंताचं नाव घेणारा आहे देव. आणि म्हणून या पंथामधून जर गेले तुम्ही, वाया अनेक पंथा जाशील. आपला पंथ कोणता आहे? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव शिव. भजन करी भजन करी महादेव. असं भजन करणारा आहे. आणि म्हणून बाकीच्या पंथाला जर जायचं असेल तर वाया जाणार आहे. आणि म्हणून या पंथामध्ये या, हे भजन करणारा पंथ आहे, हा हरी हरी म्हणणारा पंथ आहे, हा जप करणारा पंथ आहे, हा भगवंताचं नाव घेणारा पंथ आहे. द्या हो, असा जनार्दन स्वामीचा पंथ सोडू नका द्या हो, नाहीतर वाया अनेक पंथा जाशील झनी. फार सुंदर केलं आहे. आता नामापरते तत्व नाहीरंत झालं. नामाचं कीर्तन साधन पै सोपे, बाबाजी आपले सांगितलं नाम. म्हणून द्या हो, नामाला फार प्रसिद्ध आपण गीत ऐकलंय माग, आहे की नाही, खूप जुनं आहे. नाम तुझे घेता देव होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. हो, आपल्याला समाधान नाव ठेवून चालणार नाही देह, तर समाधान आपल्याला लाभलं पाहिजे आणि ते नामाने येतं. म्हणून नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझे पदी लागू माझे तन मन धन. असं. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, चला घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी शिवाला तू रडतो ढाई ढाय. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा या पायी. संसारापायी देव आठवत नाही द्या हो. म्हणून घे 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 हरिनाम घे, तू संसार केला घाई, साऱ्या अंगाची झाली लाही. आयुष्यभर संसार केला ना, मग साऱ्या अंगाची झाली लाही. आयुष्य गेले, हातपाय थकले, आता मुखी राम नाम नाही. म्हातारी माणसाला जर सांगितलं ना राम म्हणतो, म्हणतो लांब. ऐकताय ना तुम्ही? राम नाही येत, कारण दात पडलेले असतात. ज्यांचे दात आहे तोपर्यंत राम म्हणता येतं, दात पडले एक लांब लांब. आणि म्हणून भरपूर मोठं भजन आहे. आपला वेळ संपलेला आहे. म्हणून सदा नाम घोष, सदा नाम घोष, हरि हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. प्रत्येक भजनामध्ये तुम्हाला भजन केल्यामुळे, हरिकथा केल्यामुळे, सदा नाम घोष केल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. सर्व सुख ल्यालो तुकोबराय म्हणतात. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख मिळतं भगवंताच्या नामाने, तुकोबराय म्हणतात देव. आणि म्हणून शेवट या नारायण नामाचं काय महत्त्व आहे शेवट सांगायचं आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण
या नारायणामध्ये नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पाना. देवा हो, पाषाणाला पाना फुटतो एवढं नामाला महत्व आहे. म्हणून नाम तुझे रे नारायणा. नाम जपले वाल्मिकाने. हे नाम कोणी जपलं? वाल्मिकानं. तुम्हाला सांगितलं देवा हो, देव कोणाकडे येतो? माझा झालं 2 मिनिटं राहिलं. देव कोणाकडे येतो? खूप पुण्यवान आहे भक्त प्रल्हादासाठी भगवान आला. आणि जे पाप करताना त्याच्याकडे देव नाही येत. पापी माणसाकडे कधी देव आलेला नाही, तर संत आले. कारण भगवान म्हणतात माझे भक्त जे आहे ते त्यांच्याकडून नामस्मरण करून घेतात. देवा हो, शिवभक्त म्हणून बाबाजी आले आणि आपल्या सर्वांकडून हे नामस्मरण करून घेऊन राहिले. आपल्या सगळ्यांचं पाप घालून राहिले. देवा हो, संतच येऊन आपल्यामधलं पाप घालवणार देवा. आणि म्हणून महर्षी वाल्मिकींच्या जीवनामध्ये आपण रामायणमध्ये श्रवण केलं आहे. महर्षी नारद मुनी आले. नारायण नारायण. देवा हो, आले इकडं. वाल्या कोळ्यांचं खूप पाप झालं होतं. किती लोकांना मारलं, किती 7 राजन भरले म्हणतात. किती पाप झालं. जिथं खूप पाप झालं ना तिथं संत येतात आणि त्याचा उद्धार करतात. सांगितलं वाल्या तुला तर खूप पाप झालंय. कुठं फेटशील आता? काय करशील? कुठं जागा नाही तुला. जाय बरं घरी, विचारून ये बायका पोरांना. आमचं आता मला जे पाप झालं त्याच्यात तुम्ही वाटेकरी व्हाल का? देवा हो, कोणी नाही रे कोणाचे. हां, घरी गेल्यानंतर बायकोला सांगितलं, पोरांना सांगितलं. ते म्हणे तुमचं काम आहे आम्हाला पोसायचं. आमचं काही काम आहे तुमच्या पापामध्ये वाटेदार व्हायचं. सगळ्याला विचारलं देवा हो, जास्त वेळ झाला म्हणून जास्त सांगत नाही. पश्चाताप झाला का आपल्या या बायका पोरासाठी, आपल्या संसारासाठी आपण किती पाप केलं यांच्यासाठी, आणि ते आपल्यामध्ये वाटेदार नाही आहे. कोणी नाही बरं का. हा, आणि म्हणून माऊली म्हणतात आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. हा संसाराचं बंधन नामाशिवाय तुटल्या जात नाही देवा हो. आणि म्हणून माऊलीनं सांगितलं ना, म्हणून वाल्याचं वाल्मिक झाला. महर्षी नारदानी सांगितलं का आता तू देवाचं नाव घे, रामाचं नाव घे. देवा हो, त्यांनी सांगितलं मला रामाचं नाव घेता येत नाही. मग तू काय केलं जीवनभर? म्हणे मारा मारा. म्हणे मारलं म्हणून मारा मारा जरी म्हणलं तरी राम तयार होईल, आहे की नाही? मरा मरा राम राम राम, आहे की नाही? असं वारुळ झालं राम राम स्मरण केल्यामुळे. एवढंच काय, नाम जपले वाल्मिकाने फुटले टोनग्याला पाने. असं एक वाळेलं झाड लावून दिलं होतं तिकडं. याला जोपर्यंत पानं फुटत नाही तोपर्यंत तू जप करत राहा, असं म्हणतात. किती वारुळ झालं म्हणजे त्यानंतर वाल्याचं वाल्मिक, संस्कृतमध्ये वारुळाला वाल्मिक म्हणतात. मग तेच महर्षी वाल्मिक केले रामायण रामाआधी. राम भगवान श्रीराम प्रभू राम जन्माला यायच्या अगोदर रामायण तयार केलं, असे महर्षी वाल्मिक. केवळ रामनामानं. देवा हो, फुटले टोन गेला पाणी. अजून काय झालं? अजामेळा पापराशी. अजामेळा तो सुद्धा खूप पाप केलं. पहिलं वेदाध्ययन खूप मोठा ब्राह्मण असल्यामुळे खूप वैदिक होते सगळं. पण केवळ एक पाप दृष्टीनं दिसलं. पूजनीय वंदनीय डोंगरीजी बाबा सांगतायत, त्या अजामेळानं
नुसतं एका स्त्रीचं संग पाहिला, साधं असं चित्र पाहिलं तर मनात वासना तयार झाल्या. आपण किती वेळेस टी व्ही पाहतो, मोबाईल पाहतो, असलेच पाहतो. हां, काय डोळे खराब असं म्हणतात का? जवळजवळ डोळ्यामुळे 80 विकार आपल्यामध्ये येतात आणि 20% कानाने येतात. म्हणून चांगलं ऐका आणि चांगलं पहा. देवा हो, आहे की नाही? किती सुंदर आहे. जाता जाता सांगायचं आहे, असा अजमेळा पाप राशी, पापाच्या राशी होत्या अजमेळाचं, पण अजमेळा पाप राशी तोही नेला वैकुंठाशी. शेवट मुलाचं नाव नारायण नारायण, अरे नारायण, अरे नारायण नारायण. निदान मुलाचं नाव तरी नारायण ठेवा. आणि म्हणून देवाचं नाव नाही घेतलं, पण मुलाचं नाव घेतलं शेवट. तर तोही नेला वैकुंठाशी. ऐसा नामाचा महिमा तू खूप बरा आहे म्हणतात. ऐसा नामाचा महिमा झाली बोलयाची सीमा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. असं नामाचं महत्व आहे. जाता जाता एक श्रावण चालू आहे म्हणून नाम किती बरोबर आहे. संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, भगवंताचं नाव. नाम किती चांगलं आहे. आपल्याला कच्चं ठेवत नाही, आपला अहंकार ठेवत नाही, आपला अज्ञान ठेवत नाही. आपल्याला परिपूर्ण करणारं नाम आहे. आणि म्हणून हर हर शंकर साम सदाशिव, 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 हर हर शंकर साम सदाशिव. नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा. शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. गायल्या ऐकिल्या या वैष्णवागती, गायल्या ऐकिल्या वैष्णवादी. राम नाम, राम नाम, राम नाम नेनो तरले किती. राम नामे नेनो तरले किती, राम नाम नेनो तरले किती. राम नामे नेनो तरले किती. ऐसा आनंद राहुणे हा
असा नामाचा महिमा आहे देवा हो. आणि म्हणून झालेली वाङ्मय सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पवित्र चरणी समर्पित करूया. जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा. जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी एक मिनिट